वाको देते खासगी बसची बैलगाडीला धडक, शेतकरी जखमी, नागरिकांचा संताप। जामनेर तालुक्यातील वाकोद येथे आज दुपारी भीषण अपघात घडला। पुणे येथून जळगावकडे जाणाऱ्या खासगी बसने रस्त्यावरून जात असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली। या अपघातात बैलांसह बैलगाडीवरील शेतकरी जखमी झालाय। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। जखमी शेतकऱ्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी येथे तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे। दरम्यान अपघात घडल्यानंतरही बराच वेळ पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जामनेर। संभाजीनगर जळगाव महामार्गावरती वाकोद ठिकाणी हा तो अपघात झालेला आहे। असे छोटे मोठे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत। परिसरातील 20 ते 25 खेड्यापाड्यावरनं विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयासाठी या ठिकाणी येत असतात। अशा अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी घडतात आणि कुठलाही प्रशासनाचा कर्मचारी किंवा या ठिकाणी उपलब्ध नसतो। तर प्रशासनाला एक विनंती आहे की आपण जर या ठिकाणी गतिरोधक बसवले तर किमान होणारे जे अपघात आहेत, जे जीवितहानी आहे, ही 100% या ठिकाणी थांबणार आहे। आज काही वेळापूर्वी 10वीच्या मुलांचे पेपर पण आहे आणि या ठिकाणी एवढी गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत की अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेला या परीक्षेसाठी मुकावं लागणार आहे। उलटची माझी प्रशासन हीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी ब्रेकर बसवून ह्या होणाऱ्या अपघातापासून नागरिकांना, विद्यार्थ्यांना सुटका द्यायची। हा परिसर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या नॅशनल हायवे मार्गावरती वारंवार इथे घटना घडत आहे। तरी प्रशासनाने यावरती लक्ष द्यावे। इथे झेडपी शाळा आणि माध्यमिक शाळा यांचे जवळपास 2000 ते 1000 असे 3000 विद्यार्थी रोज प्रवास करतात। यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर यावरती लक्ष द्यावे। ही जी घटना झाली आहे त्यामध्ये थोडशाने एक व्यक्ती बचावला आहे आणि 2 ते 3 गाड्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे। यासाठी प्रशासनाने जागोजागी थोडेसे मोठे गतिरोधक बनवावे ही प्रशासनाला विनंती करतो।